भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी 1813 या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली. मात्र चहाच्या व्यापारावर आणि चीनबरोबरच्या व्यापारावर कंपनीची मक्तेदारी कायम ठेवली. ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात येण्याची परवानगी दिली. पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार सुरू झाला. 1833चा चार्टर ॲक्ट हा कायदा केंद्रीकरणाचा अंतिम टप्पा होता. बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल झाला. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक कंपनीचे व्यापारी स्वरूप संपले. कंपनी पूर्णपणे प्रशासकीय संस्था बनली. चार्टर ॲक्ट ऑफ 1853 हा कायदा घटनात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. या कायद्याने कायदे निर्मिती आणि कार्यकारी मंडळ विषयक कार्य वेगळी केली. केंद्रीय विधान परिषदेची स्थापना झाली. नागरी सेवकांची निवड आणि भरतीकरिता खुली स्पर्धात्मक पद्धती सुरू करण्यात आली. करारबद्ध नागरी सेवा देखील भारतीयांकरिता खुली करण्यात आली. सन 1854 मध्ये मॅकॉले समिती, भारतीय नागरी सेवेवरील समिती नेमण्यात आली. खुली स्पर्धा परीक्षा सुरू झाली. स्थानिक प्रतिनिधित्व प्रथमच सुरू झाले.